शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बच्चू कडू यांचं आंदोलन अमरावतीमध्ये सुरू आहे। त्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। प्रहारचे कार्यकर्ते देखील ठिकठिकाणी आक्रमक झालेले आहेत। काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। आज सकाळी आणि काल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची फोनवरून चर्चा झाली। काय मागण्या आहेत बच्चू कडूंच्या आणि त्या मागण्यांसाठी सध्या ते उपोषणाला बसलेले आहेत। तुम्ही एक शेतकरी म्हणून या सगळ्या बच्चू कडू यांच्या आंदोलनावरती तुमची काय प्रतिक्रिया असेल? बच्चू भाऊने आता सांगितलं त्या पद्धतीनं त्यांनी कालच सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं महाराष्ट्रातल्या की ज्या 2 दिवस कुठले आंदोलन करू नका। मला असं वाटतं की बच्चू भाऊंचं म्हणणं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं नेत्यांनी जर आदेश दिला तर मग नेत्याचा आदेश शिरसावंद असतो। हा एक भाग संघटनेसाठी। दुसरा, महाराष्ट्रातला शेतकरी सगळ्या बाजूला अडचणीत आहे। एक तर अवकाळी पावसाने प्रचंड मोठं नुकसान केलंय, त्याच्यामुळे शेतकरी पुरता खचलेला आहे। सोयाबीन कापसाला दर मिळाला नाही केंद्र सरकारच्या धोरणामुळे आणि दुसऱ्या बाजूला कर्जमुक्तीचं आश्वासन जे सरकारनं दिलं होतं ते सरकार पूर्ण करण्याची भाषा करत नाही। त्यामुळे लोक सगळ्या बाजूला अडचणीत आहे। म्हणजे अभिमन्यू जसं चक्रव्यूहात सापडला तसे शेतकरी चक्रव्यूहात सापडलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये थोड्या असंतोषाची भावना आहे। सरकारनं शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट होऊ नये असं सरकारला वाटत असेल तर सरकारनं वेळीच शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मार्ग काढला पाहिजे। आम्ही सुद्धा महाराष्ट्रभर कर्जमुक्तीसाठी सातत्याने दौरे करतो आहे। शेतकऱ्यांमध्ये चेतना जागृत करतो आहे। सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची म्हणजे संयम तुटू नये अशा पद्धतीनं संयम तुटायची वाट पाहू नये सरकारने, अशी सरकारला आमची विनंती आहे।